तळवळकर सांगेन, प्रदीप सांगेन. लोकांना त्रास होतोय. हे मध्ये बोललं जे सगळा दुर्बाहेर चालू इकडे बी का सर्वीकडे पुढं क्या मालूम हमारे तो उधर से डायरेक्ट तो एकदम वो आ रहा आगे के अंदर तो एकदम भयान हो गया. तो झालं बैटरी के पानी है तेजाब के पानी है दिख रहा है बैटरी के पानी का. आमचे सहाय्यक आयुक्त उदय पाटील व शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी आम्हाला संपर्कावरून सांगितले की SP ऑफिस ते नंदिनीबाई शाळेपर्यंत एक वाईट प्रकारचा वास येत आहे, त्यामुळे नागरिक खाली बसत आहेत. त्यामुळे आम्ही ताबडतोब घटनास्थळी आलो असता स्टेडियमचा पण क्लोरीनची तपासणी केली, SP ऑफिसला पण आलो, पोलीस ग्राउंडवर पण पाहिलं, पण तिथे असं कुठल्याही प्रकारे त्रास आढळलेला नाही. कशामुळे झालेलं तुमच्यामध्ये? कशामुळे झाला आता त्याचा शोध आम्ही पण घेत आहोत. तुम्ही पोलीस मुख्यालयात देखील माहिती घेतली, नेमकी काय तिथे माहिती मिळाली? तिथून माहिती मिळाली की इथं पोलीस लोकांचा सराव सुरू असतो, त्यामध्ये काही झालं असेल तेवढं मी नाही सांगू शकत. आपलं नाव आणि पद? मी शशिकांत बारी, मनपा प्रमुख अग्निशमन अधिकारी. नागरिकांना काय हो काय झालं नेमका इथे? आम्ही सर्व परिसरात या स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये आलेलो होतो. एक 5-10 तास पहिले थोड्या प्रत्येक लोकांना इथं जळजळ सुरू झाली, डोळ्यातून पाणी चालून गेलं. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना इथं जळजळ होते डोळ्यांना, कोणाला काही म्हणजे अश्रू बॉम्ब सारखं जे आता आम्हाला 5 मिनिटं पहिले समजलं की पोलीस ड्रिल चालू आहे बॉम्ब, तिथं ती टँक फोडलेली आहे, अश्रू बॉम्बची मॉक टेस्ट घेत आहे. पण मग अशी मॉक टेस्ट घ्यायची असली तुम्ही पहिले स्वागत करा की आम्ही इकडे कोणी थांबणार नाही, तुम्ही गावाच्या बाहेर घ्या. सगळ्या लोकांना इथं येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होतोय. जे पोलीसवाले धोकादायक करतात, तुम्ही जनताचे रक्षक आहे का भक्षक आहे? तुमचं काम आहे की जनताला साहजिक करणं, पण तुम्ही असे काम करशाल तर मग जनता सुरक्षित कसं करायला? येतं गैरा लोकांचा जो धोक्यात आहे ना, हे SP साहेबांना समजलं पाहिजे. SP साहेबावर बी आणि सर्व जेवढे काही अधिकारी आता काम करताय आणि हे करताय त्यांच्यावर ताबडतोब कारवाई झालीच पाहिजे, म्हणजे 100%. नाही तर जनताचं नुकसान याच्यात. तुम्ही रक्षक असून सण भक्षक बनून गेले. येणारा जाणार पोलीस सभात मैदानाच्या बाजूला लोक नागरिक जात होते, त्यांच्या डोळ्यांना व नाकांना खूप घुसमळत होत होती, डोळे अक्षरशः जळत होते. आणि नेमकं यामुळे काही मॉकड्रिल करण्यात आलाय का? मॉकड्रिल घेण्यात आली आहे. 14 एप्रिलच्या अनुषंगाने मॉकड्रिल घेण्यात आली आहे व त्यात म्हणजे 4-5 शेल आम्ही खर्च केलेले आहे. तर ते हवा आल्यामुळे त्यांचे काय आलं, हवामुळे की या साईडला गेल्यामुळे थोडासा पब्लिकचा त्याच्यापासून थोडासा त्रास झाला असेल. कुठलेही आपण बॉम्ब वापरलो आपण शॉर्ट रेंज सेल वापरलेला आहे. सेल हा सुरू त्याच्याने काय त्रास होतो? काय नाही तर 2-3 मिनिटाकरता बघतो आपले डोळे आग करतात, त्यानंतर काय. आपलं नाव आणि पण सर आपलं नाव आणि पण माझं नाव RSI रामेश्वर श्यामसिंग सोळंके, पोलीस मुख्यालय, जळगाव.